ऐकलात एक सुमधुर आवाज, एक बुलंद आवाज आपण विद्यमान सामना श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी विपक्ष श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे दोन्ही मातब्बर संघ एक सामना जिंकून वरती आलेला आहे। दुसऱ्या फेरीत हे सामना आहे 3 षटकांचा सामना। चला इथे मात्र व्यासपीठावर भगवान कांबळेला 1500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि प्रशांतसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं। आपण देखील यायचं आहे। अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली या सामन्यामध्ये। चला स्पीडअप करा, 3 षटकांचा सामना। विनंती असेल आपण स्पीडअप करायचं आहे। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर केलाय कडक प्रहार। चेंडू गेलाय डीप बॅकवर्ड एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर। चौकार, 4 धावा। स्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला फलंदाज अक्षय याने। पहिल्या चेंडूवर आलाय चौकार। दुसरा चेंडू इथे मात्र चाणक्य गोलंदाजी, डॉट चेंडू हाताळला गेलाय। सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली। इथे मात्र गोलंदाजाने पुनरागमन केलंय, कमबॅक केलं गोलंदाज राकेश याने। चाणक्य गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा राकेश त्या गोलंदाज। आप ट्रॅकर चेंडू आणि इथे मात्र भिरकावून दिलाय, लॉक केलाय आणि स्टँड मध्ये डिलिव्हर केलाय। षटकार पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट म्हणून। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय। फुल लेनचा चेंडू पुन्हा एकदा तर मात्र संधी होती आणि संधीचं सोनं मात्र करता आलं नाही एक क्षेत्ररक्षकाला। जेव्हा कॉल देईल तेव्हाच वाजवायचा डीजे, आधी वाजवू नका प्लीज। पुढचा चेंडू एक दिशाहीन चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा पंचांचा इशारा। पंधरा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। वाईटचा इशारा येतोय पंचांचा, बॅक टू बॅक दुसरा वाईट आलाय। त्याला स्पीडअप घ्यायचा आहे। एक मिनिट, इथे मात्र संधी होती, संधी यावेळी देखील चुकले। चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडू जातोय सीमा रेषे पार। चौकार, विशेष कौतुक करेल कॅमेरामॅनचा, समोरचा जो कॅमेरामॅन तो रतन बुवासाठी कॅमेरामॅन म्हणून त्याने कार्यरत केलाय। सुंदर असं काम ओमकारच्या माध्यमातून केलं जात आहे। ओम साई एमटीसी देखील कौतुक करेल। आणि इथे मात्र लॉंग ऑन
दिशेने खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण करतात. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 21 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 21. आपण जाऊया सत्कार समारंभाकडे. विशेष या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचा देखील विशेष सरकारी व्यासपीठावर संपन्न केला जात आहे. कलंदर कुरेशी साहेब, ऐनवाडी गावचे पोलीस पाटील, सन्माननीय कलंदर कुरेशी साहेब यांचा विशेष यथोचित असा मान सन्मान व्यासपीठावर संपन्न केला जात आहे. कॅमेरामॅन फोकस करो. विशेषाचा यथोचित असा मान सन्मान कुरेशी साहेबांचा व्यासपीठावर केला जात आहे. आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष विशेष कौतुक. ज्या पद्धतीनं आपण सहकार्य केलं, मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. चला स्पीडअप घ्यायचा आहे. माळसावडे संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये, थोडं स्पीडअप घ्या. ते मात्र डॉट चेंडू हाताळला गेला. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन आणि लेंथ चांगली आहे. डॉट चेंडूची होते सांगता. धावफलकावर धावा लागले ते 21. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत अनिल पाटील. त्या दरम्यान मुराद कुरेशी साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान व्यासपीठावर केला जात आहे. आयोजकां टीमला मी विनंती करतो यांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित असा मान सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय आणि इथे मात्र एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. बिग विकेट डाऊन. अमोल बॅक टू पवेलियन. डीजे दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केले आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू येतील का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. 2 बाउन्स गॅदर करतील. तिसरा धावेचा प्रयत्न असेल. तिसरी धाव देखील पूर्ण करतील का? आणि तिसरी धाव पूर्ण केली. या 3 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 24 या आकड्यावर. सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळाला दोन्ही बॅटर्स मध्ये. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अंगावर जाऊन आदळलाय. बाईट लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केली गेले. धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. धाव्या मिळवाव्या लागतील, धाव्या बनवाव्या लागतील. समोरचा संघ देखील तितकाच मातब्बर संघ आहे, त्यामुळे मोठं आव्हान ठेवावं लागेल मालसावडे संघासमोर ठाणेवाडी संघाकडून. पंचवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ते मात्र फटका फसलाय. यावेळी देखील चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? 3 धावा देखील पूर्ण केल्यात. दोन धावा पूर्ण करतात. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर रवी यांचा, मात्र एलिव्हेशन नाही भेटलंय
फटक्यामध्ये. फटका चांगला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. नक्कीच 4 धावा देखील वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 29 या आकड्यावर. 2 षटकाचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागल्या तर 29. तिसरं षटक, शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येत आहेत. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम मासवडे संघ. आपण थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. सुरेश पाटील येतात नवीन बॉलर. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असतील. शेवटचं षटक, अंतिम षटक सुरेश पाटील. 29 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 1 बाद 29. डॉट चेंडू येतोय. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. सबमेरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवतोय गोलंदाज सुरेश. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये खेळाडू आहेत. कॅदर करतील, फेकी करतील दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेच्या मध्ये धावफलक धावून पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आता पण शिल्लक असेल या इनिंग मधला. समोरच्या दिशेने खेळून काढला चेंडू. खेळाडू येतील का? आणि इथे मात्र खेळ ड्रॉप झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? पंचांचा निर्णय आलाय. 6 धावा मिळतील या चेंडूवर. षटकार आलाय. समोरच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. फलकावर लागलेले आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूवर एखादा मोठा षटका फटका येईल का? ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा होतोय पंचांचा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो जबल 37 या आकड्यावर. 37 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. चेंडू जाऊन विसावतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. पुढचा चेंडू खेळून काढलाय आणि इथे मात्र ला जवाब झेल पाहायला मिळाला. किरण यांच्या माध्यमातून सुंदर झेल, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शिवाजी. स्पीडअप घ्यायचा आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे डीप मध्ये, मात्र बनतील दर्शक. चेंडू जातो वन बाउन्स, चौकार, 4 धावा. मध्ये ठाणेवाडी विपक्ष मालसवडे 42 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू असतील तुमच्याकडे, 18 चेंडू आणि 42 धावा. आता मात्र 14च्या सरासरीने धावा बनवायच्या. देऊळवाडी संघाने टॉच जिंकलेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. अमोल आणि नितीन सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर सज्ज आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत संदीप. चला स्पीडअप घ्यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे. बॅड लाईटला सामोरे जावं लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. अमोल फुल टच चेंडू आणि इथे मात्र डी बॅकवर स्क्वेअर लेग दिशेने मारलेला चेंडू. चेंडू जायला सीमा रेषे पार, चौकार. चेंडूवर चौकार ठोकलाय बॅटर अमोल याने. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळलेत. डीप मध्ये खेळाडू आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर थांबवलं गेलंय.
एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत होते 1 भर. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 या आकड्यावर. NBCC देऊळवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्पीडअप घ्या, विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. इथे मात्र लॉक केला आणि डिलिव्हर केला स्टँड मध्ये. नितीनच्या बॅट मधून आला षटकार. 6 धावा. मात्र संधीचं सोनं केलंय. नितीनला परतावं लागेल. नितीन बॅक टू पॅव्हिलियन. बिग विकेट डाऊन. डीजे नक्कीच एक तेरी तो एक मेरी. नितीनने षटकार ठोकला होता या आधीच्या चेंडूमध्ये. मात्र कमबॅक केले गोलंदाज संदीप याने. विकेट प्राप्त करून पुनरागमन केलंय आपल्या संघासाठी. धावफलकावर धावा लागले त्या 11. नक्कीच ठाणेवाडी संघ जर फायनल मध्ये प्रवेश केला तर 2051 रुपयाचं पारितोषिक किंगमेकर उमेश सुतार यांच्याकडून आलेला आहे. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा, गोलंदाजीचा क्लास दाखवतात गोलंदाज संदीप. डॉट चेंडू काउंट केला जातोय. धावफलकावर धावा लागले ते 11. सेन्सिबल क्रिकेट आणि इथे मात्र चुकी घडले आणि चुकीचा मोठा किंमत मोजावी लागेल मासवडे संघाला. अमोलला परतावं लागेल. धावबाच्या स्वरूपात अमोल परतावं लागेल. अमोल याला. अमोल बॅक टू पॅव्हिलियन. षटक संपतंय. या षटकार मात्र 11 धावा खर्च केल्यात. मात्र 2 विकेट देखील अर्जित केल्यात संदीप यांनी. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर पंतांच्या उजव्या बाजूने लेफ्ट हँड ओव्हर द विकेट प्रसाद. नवीन फलंदाज देखील पाहायला मिळेल. बॅटिंग ट्रॅकवर अनिल पाटील. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र कॅप मध्ये चेंडू आहे. खेळाडू यादर करतील का? मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाल. तिथे 2 धावा पूर्ण करतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र
एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 14 या आकड्यावर. कडक शॉट, सुरेख फटका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार आला या चेंडूवर राकेशच्या बॅट मधून. बदललाय, मॅच बनवले राकेशाने. 9 चेंडू 22 धाव्यांची गरज असेल विजयासाठी माजवडे संघाला. ठाणेवाडी संघाकडून या षटकामध्ये डॉट चेंडू येणे अनिवार्य असेल. फटके आलेत या षटकामध्ये. समोरच्या दिशेने खेळून काढला, लॉंग ऑफ मधून खेळाडू येतील, कॅदर करतील, फेकी करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडलंय, नापकाली विपरीत बुद्धी आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केले अनिल पाटील यांनी राकेश साठी. राकेशला स्ट्राईक वर येणं गरजेचं असेल. अनिल पाटील बॅक टू पेव्हिलियन. सॅक्रिफाईस केले विकेट अनिल पाटील यांनी. राकेशला स्ट्राईक वर आणणं गरजेचं असेल माचवडे संघाच्या अनुषंगाने. तितक्याच जाड बॉल येणं गरजेचं असेल ठाणेवाडी संघाच्या अनुषंगाने. पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत, गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा देखील पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 23 या आकड्यावर. आता मात्र समीकरण बदलतंय. 7 चेंडू 19 धावा. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र फुल टोल वसूल केला. षटकाराला राकेशच्या बॅट मधून. नक्कीच मुटकलवाडी संघाचे अष्टपैलू खेळाडू अक्षय पाटील साहेब, दीपक लाड साहेब आणि सचिन शिर्के साहेब यांचं देखील या स्पर्धेसाठी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील विशेष आभार. 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 6 चेंडू 13 धावांची गरज असेल. 6 चेंडू 13 धावा. नक्कीच या स्पर्धेसाठी शुभ आगमन झालेलं आहे. मुटकलवाडी संघाचे खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू अक्षय पाटील, दीपक लाड आणि सचिन शिर्के यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जात आहे. मी भगवान कांबळे साहेब, प्रवीण साहेब आणि समर साहेब यांना विनंती करतोय त्यांनी विशेष सन्मान करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. विकेट प्राप्त केली जाईल की षटकार येईल या चेंडूवर पाहायला मिळेल. शेवटचा षटक, अंतिम षटक आणि निर्णायक षटक असेल दोन्ही संघाच्या अनुषंगाने. 6 चेंडू 13 धावा. धोंडीबा ऑन बॉलिंग माईक. धोंडीबा आणि इथे मात्र राकेशला स्ट्राईक वर आणण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. म्हणजे 1+1 अशा 2 धावा या चेंडूवर मिळतील. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 11 धावा. राकेश स्ट्राईक वर आहे. राकेशकडे क्षमता आहे, क्लास आहे. तितकाच क्लास गोलंदाजीच्या माध्यमातून धोंडीबा यांना दाखवावा लागेल.
6 चेंडू 11 धावा. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र दिशा भरकवले, दिशा दिले चेंडूला. चेंडू जातो सीमा रेषे पार. चौकार. पाच चेंडू 5 चेंडू 6 धावा. इथे मात्र खेळाडू आहेत आणि लो मॅटलँड मध्ये चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण का तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, मात्र स्ट्राइक ठेवतील राकेश आपल्याकडे. 4 चेंडू 5 धावा. मात्र क्लीन चेट. बोल्ड आउट केलं राकेशाला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. कम बॅक केलंय गोलंदाज धोंडीबाई आणि राकेश बॅक टू पेव्हिलियन. विकेटचं पाहायला मिळाले राकेशच्या बॅट मधून. मात्र परतावा लागेल राकेशाला. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सामना खेचून आणला होता राकेशाने. आता मात्र सामना कोणत्या बाजूने झुकेल सांगता येत नाही, कारण चेंडू असतील 3, धावा बनवायच्यात 5. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकवर असेल सुरेश पाटील. तीन चेंडू 5 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र यष्टीरक्षकाकडून तडते चूक. चेंडू गेला सीमा रेषे पार. वाईड +1 अशा 5 धावा आणि मासवडे संघाने विजय साकार केलाय. बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन मासवडे संघ. हार्ड लक बॅड लक ठाणेवाडी संघ. वारंवार चुका घडल्या, या चुकांना आपण सुधारायचं आहे आणि पुढील स्पर्धेसाठी आपल्याला देतो शुभेच्छा.